राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार माझ्याबरोबर आहेत. पक्षाचं नाव आणि चिन्हही आमचंच आहे आणि म्हणूनच मी या पदावर बसलो आहे, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. मुंबईत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आम्ही घेतलेला निर्णय देशाच्या, राज्याच्या आणि पक्षाच्याही हिताचाच निर्णय आहे. यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीबरोबरच आम्ही काम करू, असं ते म्हणाले. जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहोत, त्याच्यातल्या आमदारांच्या मध्ये एक संभ्रमावस्था निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये भीती निर्माण व्हावी म्हणून अशा प्रकारच्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केला जातो. त्याला काही अर्थ नाही. या संदर्भामध्ये शेवटी बहुसंख्य आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आमच्याबरोबर आहेत. आम्ही सगळेजण एकत्रपणे काम करतोय. पुढेही आम्ही महाराष्ट्राच्या भल्याकरता काम करत राहणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरणाकरता काम करत राहणार आणि तसंच देश पातळीवर जे नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाखाली देश जो आगेकूच करतोय त्याचाही पाठिंबा देत आम्ही जे करतोय ते पक्षाच्या हिताचंच करतोय. त्याच्यामध्ये त्यांनी सांगून काही आमच्या 9 लोकांना नोटीस काढली वगैरे काढली, त्यांना काही नोटीस काढण्याचा अधिकार नाहीये. शेवटी पक्ष आणि चिन्ह हे आमच्याबरोबर आहे असं आमचा ठाम विश्वास आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमच्याबरोबरचे आमदार ह्या सगळ्यांचंच भवितव्य हे व्यवस्थित कसं राहील, त्यांना कुठल्याही प्रकारची घटनेची, कायद्याची अडचण येणार नाही, याबद्दलची खबरदारी आम्ही सगळेजण घेतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं संघटनात्मक नेमणुका करायला सुरुवात केली आहे, असं पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. सुनील तटकरे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचं पटेल यांनी यावेळी सांगितलं. जयंत पाटील यांना आम्ही प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त केलं असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार आता सुनील तटकरे यांच्याकडे सोपवावा, असं ते म्हणाले. पक्षात वाद निर्माण व्हावा, संघर्ष व्हावा अशी आमची इच्छा नाही. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सगळी परिस्थिती लक्षात घेऊन संख्याबळ कुणाकडे आहे ते पाहून कटुता निर्माण न करता आम्हाला आशीर्वाद द्यावा, तेच आमचे गुरु आहेत, असंही पटेल म्हणाले. पूर्णपणे अधिकार राहील. माननीय अजितदादा पवार यांना आमदारांनी पक्षाच्या विधिमंडळाच्या नेता म्हणून नियुक्त केला आहे आणि माननीय अजितदादा पवार अधिकृतपणे पक्षाच्या वतीनं या विधिमंडळाचे नेत्याची जबाबदारी सांभाळतील. पक्ष म्हणून, कारण प्रतोद जे असतो त्याची नियुक्ती पक्ष करत असते. तो माझ्या सूचनाप्रमाणे आम्ही माननीय अनिल भाईदास पाटील जे आमचे प्रतोद पहिले पण होते त्यांना कंटिन्यू करण्याची आणि या जबाबदारीवर कायम राहण्याची माझ्या पत्राद्वारे मी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला कळवलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांनी अजित पवार यांची विधिमंडळ गटनेते म्हणून निवड केल्याचं पटेल यांनी सांगितलं. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी इतर नेमणुका जाहीर केल्या. अजित पवार यांची विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून, रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील चव्हाण यांची, तर अनिल पाटील यांची प्रतोद म्हणून नेमणूक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. एकच व्यक्ती विरोधी पक्षनेता आणि पक्षप्रतोद असू शकत नाही. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र ठरवण्यासाठी कालच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिलं असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच असतील, असंही त्यांनी सांगितलं.